इथून पाठीमागं सरकारनं ते चालवलेलं आहे, महानगरपालिकेनं चालवलेलं आहे. पण आत्ताच त्यांना ती अडचण काय येते? चोरी छुपे करण्याचं कारण काय, त्याच्या मागं कुणाचं षडयंत्र आहे? जे आमच्या सगळ्यांच्यासाठी मंदिर आहे त्या वास्तूचं खाजगीकरण होऊ नये. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं खाजगीकरण करण्याचा ठराव महापालिका प्रशासनाने मंजूर केलाय. त्यामुळे या विरोधात आता स्थानिक कलाकार, दिग्दर्शक आणि रंगकर्मींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खरं म्हणाल तर महानगरपालिकेनं 20 जुलै रोजी एक ठराव केला की केशवराव भोसले नाट्यगृह हे खाजगीकरण करून चालवण्यास द्यायचं आहे. खरं म्हणाल तर हे रंगकर्मीच्या हक्काचं व्यासपीठ आहे. इथून पाठीमागं सरकारनं ते चालवलेलं आहे, महानगरपालिकेनं चालवलेलं आहे. पण आत्ताच त्यांना ती अडचण काय येते हा आमचा प्रश्न आहे. आणि जर का महानगरपालिकेला ते चालवायला जमत नाही तर खाजगी येणारा माणूस कसा फायद्यात येणार आहे आणि तुमची काही जी अटी शर्ती आणि जे काही रक्कम ठरेल तो कसा देणार आहे? म्हणजे इथं तो बाजारीकरण करणार आहे, व्यावसायिकरण करणार आहे. आमचा ठाम विश्वास आहे जर का या नाट्यगृहाचं खाजगीकरण झालं तर इथं कलेचे सोडून इतर इव्हेंट्स होतील. आणि नाट्यगृह हे काही मल्टी कॉम्प्लेक्स नाही आहे किंवा मल्टीपर्पज हॉल नाही आहे. त्यामुळं आम्ही कलाकार या गोष्टीला आणि कोल्हापूरकर तीव्र विरोध करतो. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या समोर आज कलाकार, रंगकर्मींकडून नाट्यगृह बचाव धरणं आंदोलन करण्यात आले. कलानगरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची उभारणी केली. या नाट्यगृहातून अनेक कलाकार उदयास आलेत. परंतु 8 ऑगस्ट 2024ला रात्री अचानक नाट्यगृहाला आग लागल्याने संपूर्ण नाट्यगृह आगीच्या भस्मस्थानी पडलं आणि ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जळून खाक झाला. गृह हे जळालं, या गोष्टीला साधारण 1-2 वर्ष होत आले. तर या 2 वर्षात हे झाल्यानंतर शासनाने याच्याकडे गंभीर दखल घेतली आणि सर्व रंगकर्मी, कोल्हापूरकर नागरिक हे याच्यासाठी निधी यांनी भरघोस मागितल्याने आहे. या परिस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृह उभा राहावं याची मागणी केली. ती मागणी सुद्धा मान्य करून भरघोस निधी दिला आणि एवढा निधी देऊन हे चांगल्या पद्धतीने आज उभं राहते. पण उभं राहत असताना हे याचं ज्यावेळी उद्घाटन होणार त्यावेळी शुक्रवारी ठरवलं जातं आणि शनिवार रविवारची सुट्टी बघून सोमवारी हा ठराव जनरल बॉडीत आणला जातो आणि तो मंजूर केला जातो. याचा अर्थ असा की चोरी छुपे करण्याचं कारण काय, त्याच्या मागं कुणाचं षडयंत्र आहे हे कधीही म्हणजे सांगून केलेलं नाही, विश्वासात न घेता हे केलेलं आहे. एवढं होत असताना आपण इथल्या लाईट बघितल्या, साऊंड बघितले तर अत्याधुनिक सर्व बसवलेलं आहे. याची 10 वर्षाची एएमसी आहे. एवढं सरत असताना हे सगळं कुठल्या तरी खाजगी व्यक्तीच्या घशात का घालायचा हा मुळात प्रश्न आहे. त्यानंतर राज्य शासनाने जनभावना लक्षात घेऊन कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीचं काम सुरू केलं. दरम्यान नाट्यगृहाच्या इमारतीचं काम आता अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच या नाट्यगृहाचं उद्घाटन होणार आहे. कोल्हापूरची ओळख जी आहे ती कलापूर म्हणून ओळख असणाऱ्या एका गावातलं केशवराव भोसले हा त्या सगळ्या कलेच्या चळवळीचा केंद्रबिंदू आहे. आणि अशा पद्धतीची जी वास्तू आहे त्याचं खाजगीकरणाचा घाट घालण्यात आलेला आहे. 20 तारखेच्या सभेमध्ये त्यांचा ठरावही मंजूर झालेला आहे. त्या ठरावाच्या विरोधात आम्ही आजचं आंदोलन करत आहोत. अतिशय शांततापूर्वक हे आंदोलन करत आहोत आम्ही. ओव्हरऑल खाजगीकरणासाठी विरोध आहे का, तर तुम्ही बाकीच्या ज्या काय जागा खाजगीकरणासाठी देताय, पार्किंगच्या देताय, त्याच्यावरती आम्ही काहीही बोलत नाहीये. पण केशवराव भोसले सारखी जी वास्तू आहे, जी आमच्या सगळ्यांच्यासाठी मंदिर आहे, त्या वास्तूचं खाजगीकरण होऊ नये याच्यासाठी आम्ही फक्त रंगकर्मीच असे नाही तर कोल्हापुरातली जी कलाप्रेमी जनता आहे ती पण इथे आता एकवटलेली आहे आणि त्या सगळ्यांचाच विरोध आहे. तर अजूनही संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीचं कारण अस्पष्ट आहे. मात्र महापालिका प्रशासनाने नुकताच महापालिकेच्या सभेत संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाचा ठराव मंजूर केलाय. महापालिकेच्या वतीनं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे चालवण्याकरता खाजगी ठेकेदार नियुक्त करावा म्हणून 20 जुलैच्या महासभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आला. त्या ठरावाला आमच्या काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीनं सदस्यांनी विरोध केलेला. पण तरी सुद्धा बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर केला आणि आता कोल्हापूर ही कलानगरी आहे. कोल्हापूर शहरातील रंगकर्मी, कलाकार असोसिएशन, सर्व नाट्यकर्मी सगळ्या या कलावंताच्या वतीनं आज आंदोलन होत आहे की त्या खाजगीकरणाचा ठराव रद्द करून तो पूर्णपणे महापालिकेच्या वतीनंच
हे नाट्यगृह आणि हे कला मंदिर चालवण्यात यावं, याला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः असेल किंवा आमचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर आणि आमच्या सदस्य या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळे या खाजगीकरणाविरोधात कलाकार रंगकर्मींनी एल्गार पुकारला असून आज नाट्यगृहासमोर धरणं आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिका प्रशासनाच्या खाजगीकरणाच्या विरोधात रंगकर्मींनी संतापजनक भावना व्यक्त केल्यात. शिवाय या आंदोलनाला महाविकास आघाडीसह आप आणि कोल्हापूरकरांनी पाठिंबा दर्शवलाय. दरम्यान महापालिकेने केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाचा ठराव रद्द करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा रंगकर्मींनी दिलाय.